स्पेन देशातील छोट्याशा खेडेगावात एका उंच अशा टेकडीवरती छोटा जॉन त्याच्या आजीबरोबर राहत होता. या जॉनला त्याचे सगळे मित्र आळशी जॉन असं म्हणून हाक मारायचे. खरं तर कुणी जन्मजात आळशी नसतो, पण जॉन वयानं मोठा होत गेला तरी सुद्धा जन्मापासून त्याच्याबरोबर असलेला आळस त्याची साथ सोडायला तयार नव्हता. त्याच्या आजीनं खाऊची लालूच दाखवून पाहिली, धाकदपटशा दाखवला, पण छे, हा जॉन सदाचा आळशी. त्याचा स्वभाव काही केला जाईना. एके दिवशी या जॉनच्या आजीनं एक युक्ती केली. सकाळी 8 वाजले तरी जॉन अजून बाहेर आलाच नाही. तो जागा झालेला होता, पण आळसामुळे त्याला उठून काही करावंसं वाटेना. त्याला वाटलं थोड्या वेळानं आजी येईल, अंगावरचं पांघरूण काढून घेईल आणि म्हणेल, उठा आता, उन्हवर आली, किती वेळ पडून राहणार आहेस. असं काहीतरी रागाने बोलणार हे तर जॉनला नेहमीच्या सवयीनं माहिती झालं होतं. पण आज मात्र आजी काही जॉनला उठवायला आली नाही. आजीनं आंघोळ केली, घरामधली जरा आवराआवरी केली आणि घरामध्ये होता नेवता तेवढा पाव घेऊन जॉनला अच्छा असं सांगून ती कामाला निघून गेली. जॉननं हे सगळं पाहिलं. सगळा पाव आजी बरोबर घेऊन गेली. मग आता मी दिवसभर काय खायचं? त्याच्या मनात ह्या गोष्टी आल्या, पण आळस झटकून काहीतरी आपण मिळवून आणावं किंवा निदान आजीला विचारावं असं काही त्याला वाटलं नाही, किंवा आपलं खाणं आपण करून घ्यावं असंही त्याला वाटलं नाही. त्याला वाटलं येईल आजी आपल्याला उठवायला. त्यामुळे तोंडावर पुन्हा पांघरून घेऊन तो झोपी गेला. संध्याकाळी आजी कामावरनं परत आली. आजी, मला फार भूक लागली असं म्हणत जॉन आजीच्या मागे लागला. मला की नाही जॉन, खूप कंटाळा आलाय बघ. तुला जसा आळस येतो ना तसाच आज मलाही आलाय. आज मी नुसती पडून राहणार असं म्हणून आजी खरोखर झोपायला निघून गेली. आता जॉनचा नाईलाजच झाला. तोही झोपला. दुसऱ्या दिवशीही तेच, तिसऱ्या दिवशीही तोच प्रकार झाला. लागोपाठ 3 दिवस जॉन उपाशी राहिला. पण आपण उठून काही काम करावं, 4 पैसे मिळवून आणावेत असं काही त्याला वाटेना. उपाशी ठेवून सुद्धा जॉनचा आळशीपणा जात नाही हे पाहिल्यानंतर आता मात्र आजीला खूप राग आला. तिनं कोपऱ्यातली एक काठी घेतली आणि चल उठ, आता उठतोस आणि लागतोस कामाला की देऊ एक असं म्हणून जॉनला एक तडाखा लगावला. त्याबरोबर जॉन त्या काठीच्या भीतीनं उडी मारून घराच्या बाहेर पडला. आजी त्याच्या पाठोपाठ काठी घेऊन आली. चल उठ असं म्हणून तिनं त्याला दुसरा तडाखा मारला. त्याबरोबर एकदम फाटकाच्या दिशेने तो बाहेर पळून गेला. पुन्हा आजी त्याच्या मागे आली आणि तिसरा तडाखा मारला. त्या सरशी तो टेकडीवरून कोलांट्या उड्या खात टेकडीच्या पायथ्याशी आला. ओय ओय आजी, मारू नको ना. आता एवढे श्रम केल्यानंतर जॉनला कंटाळा आलेलाच होता आणि म्हणून टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या वाळूमध्ये पुन्हा लोळत पडला. उठून परत टेकडीवर चढून जावं असं काही त्याला वाटलं नाही. एका अर्थी ते बरंच झालं म्हणा, कारण टेकडीवर त्याची आजी अजून हातात काठी घेऊन रागारागानं त्याच्याकडे पाहत उभी होती. असा बराच वेळ निघून गेला, पण जॉन अजूनही वाळूत लोळत होता. त्याला भूक तर सपाटून लागली होती, कारण लागोपाठ 3 दिवसांचा उपास होता ना. पण उठून काम कोण करणार त्याची तयारी नव्हती. आपल्याला कोणी काही आणून देतंय का आयतं याची तो वाट बघत होता. इतक्यात समोरच्या रस्त्यावरून पायापर्यंत शुभ्र दाढी असलेला एक म्हातारा फिडल वाजवत येत होता. फिडल म्हणजे एक प्रकारचं वाद्य आहे. अतिशय सुरेख आवाज येतो त्याचा. त्या म्हाताऱ्याला जॉनच्या अंगातला सदरा फार आवडला. खरं म्हणजे त्या सदऱ्यामध्ये आवडण्यासारखं काहीच नव्हतं. अगदी जुना पुराणा, मळका आणि 10 ठिकाणी ठिगळं लावलेला तो सदरा होता. आजीनं जॉनला बजावलं होतं, जोपर्यंत तू पैसे मिळवून आणत नाहीस तोपर्यंत तुला नवा सदरा मिळणार नाही. पण आपला जॉन आळशी. त्यानं काहीही काम करून पैसे मिळवून आणले नाहीत आणि आजीनं काही त्याला नवा सदरा शिवला नाही.
हा असला ठिगळ लावलेला सदरा त्या म्हाताऱ्याला मात्र खूप आवडला. कारण काय माहितीये, त्या म्हाताऱ्याच्या अंगातला सदरा जॉनच्या सदऱ्यापेक्षाही फाटलेला होता. काय रे मुला, मला हा सदरा देतोस का तुझा? मी तुला फुकट जेवायला देईन. म्हाताऱ्यानं जॉनला विचारलं आणि जेवायला फुकट मिळणार असं म्हणतात जॉन टुणकन उडी मारून उभा राहिला. त्यानं म्हाताऱ्याला आपल्या अंगातला सदरा काढून लगेच दिला. त्याच्या बदल्यात म्हाताऱ्यानं जॉनला ते फिडल दिलं आणि म्हणाला, जॉन, हे फिडल मोठं गमतीशीर आहे बरं का, जादूचं आहे. हे तू पहिल्यांदा वाजवलंस की तुला फुकट जेवायला मिळेल, दुसऱ्यांदा वाजवलंस तर तुझा तुरुंगवास सुटेल आणि तिसऱ्यांदा वाजवलं तर तुझा आळस तुला सोडून जाईल. म्हाताऱ्यानं त्या फिडलची करामत सांगितल्यावर जॉनला मोठी गंमतच वाटली. जॉननं ते घेऊन वाजवायला सुरुवात केली. त्या फिडलचा आवाज इतका कर्णमधुर होता की जॉन अगदी तहान भूक विसरून फिडल वाजवत राहिला. थोड्या वेळानं समोरच्या रस्त्यावरून एक म्हाताऱ्या आजीबाई एका हातात अंड्याची टोपली आणि एका हातात लोणी असं घेऊन बाजारात निघाल्या होत्या. लांबूनच आजीबाईंनी फिडलचे सूर ऐकले. त्या स्वरांची मोहिनी अशी काही विचित्र होती की अगदी देहभान विसरून आजीबाई त्या फिडलच्या तालावर नाचायला लागल्या. फिडलचे स्वर आणखी स्पष्टपणे ऐकायला लागले आणि आता आजीबाई जॉनच्या जवळ आल्यावर त्यांचे पाय तर जोराजोरातच पडायला लागले. नाचून नाचून पाय दमले. हातातली अंड्याची आणि लोण्याची टोपली केव्हाच जमिनीवर पडली. सगळी अंडी आणि लोणी इतस्ततः विखुरलं. अजूनही आजीबाई नाचत होत्या आणि जॉन फिडल वाजवतच होता. थोड्या वेळानं अंडी आणि लोणी एकत्र होऊन त्याचं एक सुंदर ऑमलेट जॉनच्या पायापाशी तयार झालं. ते ऑमलेट पाहून जॉनच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यानं फिडल वाजवायचं थांबवलं. 3 दिवसांचा उपाशी असल्यानं त्यानं अगदी अधाशीपणानं त्या ऑमलेटवर ताव मारला. फिडल थांबल्याबरोबर आजीबाई पण नाचायच्या थांबल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातातली अंडी आणि लोणी हे दिसत नाहीये, कोणीतरी पळवून नेलं. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर अंड्याची टरफलं सगळीकडे पडलेली होती आणि जॉन मजेत ऑमलेट खात होता. आजीबाईंना खूपच राग आला, खूप संतापल्या. त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. अरे, या चोरानं माझ्याकडची अंडी आणि लोणी चोरून नेलो हो, धावा हो धावा, पकडा याला. आजीबाईंचा हा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणारे 5-6 शेतकरी हातांमध्ये काठ्या घेऊन धावत आले. काय रे, तूच चोरलीस ना अंडी? त्या शेतकऱ्यांनी जॉनला विचारलं. मी नाही चोरी केली असं म्हणून तो त्यांना समजावून सांगत होता, पण त्याचं कोणी ऐकूनच घेईना, कारण त्याच्या हातात ऑमलेट दिसत होतं. त्याच्या हाताला धरून ओढत ओढत त्याला ते शेतकरी पोलिसांकडे घेऊन जाणार होते. तेवढ्यात जॉनला एक युक्ती सुचली. त्यानं ते फिडल काढून वाजवायला सुरुवात केली आणि काय गंमत, त्या फिडलच्या सुरांनी अशी काही मोहिनी घातली की ते शेतकरी पण आपण कशासाठी आलो आहोत हे विसरूनच गेले आणि त्या फिडलच्या स्वरांवर नाचायला लागले. जॉनला मोठी गंमत वाटली. म्हाताऱ्यानं सांगितलेलं खरंच होतं की. त्यानं जोर जोरात फिडल वाजवायला सुरुवात केली. त्याबरोबर ते शेतकरी पण जोराजोरात नाचायला लागले. नाचून नाचून तेही दमले. शेवटी त्या शेतकऱ्यांनी जॉनला तुरुंगात पाठवणार नाही असं कबूल केलं. तेव्हा त्यानं फिडल वाजवायचं थांबवलं, कारण शेतकरी तर लांब निघून गेले होते. आता जॉन खुशीत होता, कारण आज त्याला फिडलनंच ऑमलेट मिळवून दिलं होतं. त्याचा तुरुंगवास चुकवला होता. आता जॉन काही गाणी गात टेकडीवर चढून आजीला भेटायला गेला. आजीनं जॉनला पाहिलं आणि म्हणाली, काय रे, आणलेस का पैसे मिळवून? आणि हे काय, नुसता फिडल वाजवत गावभर हिंडत होतास? असं म्हणून आजीनं जॉनकडनं ते फिडल काढून घेतलं. थांब, आता हे चुलीतच घालते. तेवढ्यात आजीला वाटलं, पाहू तरी हे कसं वाजतंय, म्हणून तिनं फिडल वाजवायला सुरुवात केली. झालं. फिडल वाजवायला सुरुवात झाल्याबरोबर जॉन एकीकडे जोराजोरात नाचायला लागला.
नाचताना त्याचं डोकं समोरच्या भिंतीवर आदळलं आणि तो तोल जाऊन जमिनीवर आपटला. पण तरी ते फिडल वाजतच होतं आणि त्याचे पायही नाचत होते. नाचून नाचून शेवटी तो कंटाळला. आजी, पुरे ना आता, माझे पाय दुखायला लागले, असं म्हणत तो अगदी गयावया करायला लागला. आजीला वाटलं हीच संधी आहे. काय जॉन, आळशीपणा करशील का की अजून हे फिडल वाजू? नको नको आजी, तू म्हणशील ते सगळं मला कबूल आहे. आधी ते फिडल थांबव. जॉन अगदी गयावया करायला लागला. रडकुंडीला आला होता तो. आजीनं तेव्हा मग फिडल वाजवायचं थांबवलं. दुसऱ्या दिवसापासून जॉनमध्ये हळूहळू बदल व्हायला लागला. तो 4 पैसे मिळवून आणायला लागला. पण कधीतरी त्याच्या अंगात आळस शिरायचा आणि आळस शिरला की मग आजी फिडल काढायला जायची. आजीनं फिडल काढायचा अवकाश की जॉन अंग झटकून कामाला लागायचा. काही दिवसानंतर खरोखरच हा आळशी जॉन पूर्णपणे बदलला आणि तो उद्योगी जॉन झाला.